सांगायला मी ते त्या दोघांना मी समजा सर. हे बघ, मेन पॉवर सप्लाय गेला तुझ्या ट्रान्सफॉर्मरला गेला, तिथून पॉवर सप्लाय गेला तुझ्या रेक्टिफायरला, इथं ट्रान्झिस्टर आहे, इथे स्विचिंग मोड आहे, इथं रिले बोर्ड आहे, इथं रेग्युलेटर पॉवर आय सी आहे ही वाली, इथं स्विच आहे, आणि हे तुझं इकडून बघ याला सेन्सर आहे. हे वाला याला म्हणतात सर्वो मोटर ड्रायव्हर. हे वाला तीन देण्यात ना, हे हो तीन केबल याच्यामधून गेलेले आहेत सप्लायला. याला कधी कोणत्या त्याला बटनाला हात लावायचा नाही, नाही तर सेटिंग सगळी रॉंग होऊन जाते. त्यानंतर हे बघ इथं रिले आहे, इथं पुन्हा सेन्सर आहे, इथं गायरोस्कोप सेन्सरचं एक म्हणजे बॉल सेन्सर आहे, आणि त्यानंतर इथं मॉसपेट आहे म्हणजे व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी, आणि त्यानंतर ही स्विचिंग आहे. ज्यावेळेस आता मी हे बघ इकडं ऑफ आहे, इकडे ऑन करायलो मी, की चालू केली, सिस्टीम चालू झाली, बघ ब्ल्यू कलर लाईट लागला, इथं येल्लो लागला. ओके, आता मी काय करतो, गाडी आता आपली चालू आहे, समज गाडी चालू आहे, आता सरळ आहे ना. आता मी गाडी काय करणार, थांबवणार. जसंही मी थांबवली, ओके, याचा अर्थ काय, सरळ झालं वर जाणार, असं केलं खाली येणार. ओके, बंद केलं. ओके, गाडी काढून चाबी काढून घेतली. आता मग ते गाडीचं काही असो काही संबंध नाही. जसं मी लावलेला सरळ, आता गाडी तुमची काय म्हणणार, गाडी चालू झाली, सिस्टीम गेली वर. आलं लक्षात, चालू झाली की वर गेलं, ते चालू झालं सरळ गेलो मी. आता चालू तरी गेलं, आता मी बंद आहे, आता बंद आहे. आणि गाडी अशीच आहे, आता चालू केली. आलं लक्षात, चालू झालं ते होणारच. टिल्टवर डिपेंड आहे ना. टिल्ट सरळ झालं ना, आता टिल्ट सरळ झालं, गाडी मागे गेली. आता मी गाडी थांबवलो, चाबी चालू झाली ना आपली. आता थांबवल्याने गाडी चालूच असते, आणि नंतर मग बंद करून काढलं तरच राहील. हे मोड महत्वाचं आहे. आता बरोबर आहे, आता गेलं तर काय आहे, आता स्टँडवरच आहे. आता मी गाडी चालू तर काय करायला पाहिजे, वर व्हायला पाहिजे. आता मी सरळ झालं म्हणजे काय, गाडी वर काढली मी, सरळ करायला चाबी काढणार का. लक्षात, वर्किंग समजली ना, ते इम्पॉर्टंट आहे. चल फोटो घे चांगली अशी.